महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत। शब्दाच्या जातीपैकी अविकारी शब्दाचा पहिला प्रकार, त्यामध्ये त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडव्हर्ब असं म्हणतो, बरोबर आहे। मग आता काय असते क्रियाविशेषण अव्यय, त्याची चर्चा आपण करू। क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय पहा। आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। म्हणजे ज्या पद्धतीने नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो, तसं क्रियापदाचे विशेषण म्हणजे क्रियाविशेषण। तिथं नामाबद्दल माहिती सांगितली जाते त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, इथं क्रियापदाबद्दल माहिती सांगितली जाते त्याला ॲडव्हर्ब म्हणतात, म्हणजे क्रियाविशेषण, बरोबर आहे। दुसरी व्याख्या मोके दामले करतात, मोरो केशव दामले प्रसिद्ध व्याकरणकार, बरोबर आहे। त्यांचं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचं, त्यांनी व्याख्या केली, ज्या क्रियापदावरून आपल्याला समजते की वाक्यात क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली आणि किती वेळा घडली, त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणावे, बरोबर आहे। क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय। आलं लक्षात, ही मोके दामले यांनी व्याख्या केलेली। म्हणजेच क्रिया घडण्याचं ठिकाण, क्रिया घडण्याची रीत, बरोबर आहे, क्रिया घडण्याचं स्थळ या ठिकाणी दाखवलेलं असतं क्रियाविशेषण अव्यय त्याला आपण म्हणतो, ठीक आहे। मग आपल्याला माहित झालं आता क्रियाविशेषणाची व्याख्या, काही अडचण, मग याची किती उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। व्याख्या आपल्याला कळाली ना, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी शब्द अविकारी राहतात त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। मग आता क्रियाविशेषणाचं उदाहरण सांगायचं झालं, व्याख्या झाल्यावर तुम्ही कितीही उदाहरणं याच्यामध्ये लिहू शकता। वर, खाली, मागे, पुढे, जवळ, दूर, सर्वत्र, सभोवार, बरोबर आहे। आता, सध्या, तूर्त, सतत, नेहमी, दिवसभर असा शब्द आला, त्याच्यानंतर सालोसाल, क्षणोक्षणी असा शब्द आला, असे, तसे, कसे, जसे, उगीच असा शब्द आला। हे शब्द वाक्यात क्रिया केव्हा घडली, कुठे घडली आणि कशी घडली हे सांगतात, म्हणून त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। उदाहरण परीक्षेत आलं, आज रविवार आहे, केव्हा, आज, उत्तर आजला अंडरलाईन, उत्तर लिहा क्रियाविशेषण अव्यय, बरोबर आहे। पाऊस सतत कोसळत होता, सतत क्रियाविशेषण अव्यय। आई दररोज मंदिरात जाते, दररोज क्रियाविशेषण अव्यय। त्याला बाबांची क्षणोक्षणी आठवण येत होती, क्षणोक्षणी क्रियाविशेषण अव्यय। जाताना इकडून या, इकडून क्रियाविशेषण अव्यय, बरोबर आहे। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द, नदी जवळ आहे, कुठे आहे, जवळ आहे, क्रियाविशेषण अव्यय। आपल्या लक्षात आलं। आता दुसरी घटना महत्त्वाची, क्रियापदाची क्रियाविशेषणाची व्याख्या आपण पाहिली। क्रियाविशेषणाबद्दल आपल्याला कळलं की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा तो शब्द असतो, म्हणजेच तो क्रियापदाचे विशेषण असतो। आता दुसरी घटना, क्रियापदाचं जे स्थान आहे ते वाक्यामध्ये कुठे असू शकते, क्रियापदाच्या पूर्वी, त्याचे काही स्थान निश्चित नाही, कधी ते कर्त्याच्या पूर्वी येते, कधी ते कर्त्याच्या नंतर येते, बरोबर आहे। तुमच्या लक्षात आलं पाहिजे। उदाहरणार्थ आपल्याला यालाच वाक्यपृथक्करणामध्ये क्रियाविशेषणाला विधेय विस्तार म्हणायचे, आपल्याला काय म्हणायचे, विधेय विस्तार असं म्हणायचं। आपण तिथं विधेय विस्ताराची उदाहरणं पाहणार आहेत। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, केव्हा, शरदाच्या चांदण्यात, उत्तर विधेय विस्तार। आणि विधेय विस्तार असणारी शब्द हे क्रियाविशेषणच असतात। पॉइंट क्रमांक 2 कळाला, स्थान, बरोबर आहे। तिसरी घटना महत्त्वाची लक्षात ठेवा क्रियाविशेषणाबद्दल, स्थान लक्षात आल्यानंतर त्याचं जे कार्य आहे, बरोबर आहे। कधी क्रियाविशेषण काय असतात, विकारी बी असू शकतात आणि काही क्रियाविशेषण हे अविकारी असतात। जी विकारी असतात त्यांना आपण विकारीच म्हणायचं, त्यांना अव्यय नाही म्हणायचं। उदाहरण मी फरक सांगतो, आपल्याला गाजलेला माहीत आहे। लिंग, वचन आणि पुरुष यानुसार क्रियाविशेषण अव्ययात बदल होतो का, नाही, म्हणून तर त्याला अव्यय म्हणतात। बदलणारी ती सव्यय असतात, न बदलणारी ती अव्यय असतात। मग या ठिकाणी बदलच व्हायला नाही पाहिजे, पण आता मी फरक सांगायलो ते पहा। समजा इथं लिहितो मी क्रियाविशेषण, तुम्हाला दोघांमधला फरक सांगायलो, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय या दोघांमधला फरक पहा। क्रियाविशेषण म्हणजे काय, आता क्रियापदाबद्दलच माहिती सांगणार आहे तो। मी इथं लिहितो, समजा तो चांगला खेळतो, तो चांगला खेळतो, क्रियापदाबद्दल माहिती आहे, कसा खेळतो, चांगला खेळतो। मग चांगला हे काय, क्रियाविशेषण, बरोबर आहे। ती चांगली खेळते, ती चांगली खेळते,
बरोबर आहे, ती चांगली खेळते. अंडरलाईन कशाला? चांगली. कशी खेळते? आणि ते चांगले खेळतात. मग जर समजा आता तुमच्या लक्षात येत असेल की जर हे क्रियाविशेषण अव्यय असतं तर चांगला, चांगली, चांगले याला तुम्ही क्रियाविशेषण म्हणलात ना, मग याच्यात बदल व्हायला. आणि आपण काय सांगितलं? अव्यय कोणला म्हणतात? न बदलणारी. इथं लिंग बदललं, इथं वचन बदललं, तो, ती, ते, बरोबर ना. इथं बघा कर्त्याचा लिंग बदल, इथं कर्त्याचा वचन बदल केला. जसा लिंग आणि वचन बदलला तसं क्रियापद बदलायला मान्य आहे. म्हणून हे दोघं तर विकारी आहेतच, हे बी, परंतु हे बी विकारी आहे. कशामुळं? कारण याच्यात बी चेंज व्हायला. म्हणून परीक्षेमध्ये आयोगाला प्रश्न आलता, काही क्रियाविशेषण विकारी असतात तर काही क्रियाविशेषण अविकारी असतात. याचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्ण विधान बरोबर आहे का पूर्ण विधान चुकीचं आहे? त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं हे पूर्ण विधान बरोबर आहे, कारण हे एकाच वाक्यामुळं. बरोबर आहे. इथं मात्र मी तसं लिहिलं असतं, समजा तो जोरात धावतो. बघा आता हे तो जोरात धावतो असं वाक्य आहे. नंतर ती जोरात धावते, ती जोरात धावते. नंबर 3 ला आपण वाक्य लिहिलं, ते जोरात धावतात, ते जोरात धावतात. बरोबर आहे. आता पहा इथं सुद्धा तो, ती, ते बदललंय. हे तर विकारी आहे, करता आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण याला सर्वनाम असं म्हणतो आणि याला क्रियापद. हे दोघं तर विकारी आहे. पण याच्यात बघा आता बदल व्हायलाय का? जोरात, जोरात आणि जोरात. जशास तसं राहिलं. जसं इथं लिंगानुसार बदल झाला तसा इथं झाला का? नाही. म्हणून न बदलणारी ती अव्यय असतात, बदलणारी ती सव्यय असतात. म्हणून क्रियाविशेषण हे तुम्ही विकारीमध्ये लिहू शकता आणि क्रियाविशेषण अव्यय हे तुम्ही अविकारीमध्ये लिहू शकता. क्लिअर आहे? काही प्रश्न इथपर्यंत? क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय या दोघांमधला फरक या ठिकाणी आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा. बरोबर आहे. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय प्रश्न आलता परीक्षेमध्ये. या दोघांमधला जो फरक हा सांगण्यात आलेला आहे. बरेच लोक फरकच करत नाही. हा फरक कोणी सांगितला माहिती आहे तुम्हाला? ज्यांनी क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत स्थान दिलं आपल्या मराठीमध्ये त्यांचं नाव आहे श्रीपाल सबनीस. बरोबर आहे. म्हणून या सबनीस नावाच्या व्याकरणकाराने म्हणा, व्यक्तीने म्हणा, यांनी या दोघांमधला फरक सांगितला आहे. सबनीस राईट डाऊन करू शकता तुम्ही. बरोबर आहे. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यामधला फरक सबनीस यांनी सांगितला. हे एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. कळालं? याचं कार्य बी सांगितलं, विधेय विस्ताराचं कार्य करते. इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत काही प्रश्न आहे का? सांगा पटकन. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, क्रियाविशेषण हे सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारामध्ये येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहे त्या बी वाक्यात क्रियाविशेषण असते, ज्या वाक्यात कर्म नाही त्या बी वाक्यात क्रियाविशेषण असू शकते, काही अडचण नाही. ठीक आहे. मग आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते पहा. क्रियाविशेषणाच्या बाबतीमध्ये जेव्हा बी दिलेल्या वाक्यामध्ये नामाला शब्दयोगी अव्यय जोडला जातो तेव्हा त्याची जात क्रियाविशेषण बनते. उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला या वाक्यामध्ये नाम, बरोबर आहे, झाड दिसायला हे पक्षी बी आहे पण झाडावर वर जोडलंय. मग परीक्षेत टोटल अंडरलाईन आली झाडावरला. याचं उत्तर काय लिहावं आपण? क्रियाविशेषण. काय म्हणलो मी? दिलेल्या वाक्यामध्ये नामाला जेव्हा शब्दयोगी अव्ययाचे प्रत्यय जोडतात तेव्हा ते क्रियाविशेषणाचे कार्य करते. पक्षी झाडावर बसला. नेक्स्ट दुसरी कन्सेप्ट महत्त्वाची आणि नुसती वरला अंडरलाईन आली तर याला म्हणा ना शब्दयोगी अव्यय. कारण शब्दयोगी अव्यय पुढे शिकायचे आपल्याला. शब्दाला जोडून येते. दिलेल्या वाक्यात नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जी अविकारी शब्द जोडूनच येतात आणि अविकारी राहतात, जे काय म्हणसाल त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मग आपण पाहणार तिथं घरापासून, घराजवळ, नदीजवळ किंवा झाडावर हे शब्द, टेबलाखाली, बरोबर आहे, ढगामागे नामाला जोडून आले ते मागे शब्दयोगी अव्यय. पण अख्खा शब्दाला अंडरलाईन आली याची जात ओळखायला लावली. या टोटल याला कोणी म्हणील का रे शब्दयोगी अव्यय? गलत. टोटल याला शब्दयोगी अव्यय नाही म्हणू शकत आपण. पक्षी झाडावर बसला. पक्षी कुठे बसला? पक्षी झाडावर बसला म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट दुसरं उदाहरण पहा. दिलेल्या वाक्यात जेव्हा नामाला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय जोडले जातात तेव्हा तो शब्द सुद्धा क्रियाविशेषणाचेच कार्य करतो. दिलेल्या वाक्यात जेव्हा नामाला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय जोडले जातात
तेव्हा तो शब्द सुद्धा क्रियाविशेषणाचे कार्य करतो. आय होप लक्षात येत असेल. बघा, मुले घरात गेली, समजा घरात गेली. आता मूळ शब्द याचा घर आणि याला जे जोडले ना त, बरोबर. किंवा आम्ही गावात राहतो. कुठे राहतो? गावात राहतो, गावात, बरोबर आहे. किंवा शाळाला जोडा, तो शाळेत गेला, तो शाळेत गेला. शाळाला जोडलं तुम्ही तर काय झालं? शाळेत. मग हे जे सप्तमी भक्तीचा प्रत्यय ते कशाला जोडायले? शाळा हे नाव नाही, गाव हे नाव नाही, घर हे बी नाम आहे. मग नामाला सप्तमी भक्तीचा प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात बदल करायला आपल्याला माहिती आहे, त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. आणि सप्तमीचा प्रत्यय जोडला घरात, बरोबर आहे. मग आता याची जात ओळखा म्हणल्यावर काय? विभक्ती कळाली रे, विभक्ती सप्तमीच आहे. घरा हे सामान्य रूपच आहे, मूळ शब्द घरच आहे, तर हा विभक्तीचा प्रत्यय आहे. याचा कारकार्थ सप्तमीचा अधिकरणच आहे. पण आपल्याला इतक्यापैकी काय विचार नाही, याची जात विचारली. आणि जात तुम्हाला माहिती आहे 8 येतात: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. मग या 8 जातीपैकी उत्तर काय लिहिणार याचं? मुले कुठे गेली? घरात, बरोबर आहे. आम्ही कुठे राहतो? गावात. तो कुठे गेला? शाळेत. म्हणून हे शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करतात. म्हणून मी आता जे उदाहरण दिलं होतं, शरदाच्या चांदण्यात त लागलं होतं, विधेय विस्तार होता तो. पण शरदाच्या चांदण्यात. काही प्रश्न? नेक्स्ट. तो नंबर 1 ला क्रियाविशेषणाची पहिली व्याख्या, नंबर 2 ला पाहिलं उदाहरण, नंबर 3 ला पाहिलं क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययातला फरक, आणि नंबर 4 ला पाहिलं त्याचं वाक्यामध्ये स्थान निश्चित नसते, ते वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कोठेही येऊ शकते. नंबर 5 ला पाहिलं की नामाला सप्तमीचा आणि नामाला शब्दयोगी अव्यय हा प्रत्यय जोडल्यास ते क्रियाविशेषण कार्य करते. 5 मुद्दे प्रस्तावना समजायला क्रियाविशेषणामध्ये आपण कंप्लीट केले. ठीक आहे. आता क्रियाविशेषणाचे प्रकार, क्रियाविशेषणाचे काय प्रकार आपण पाहू. तर क्रियाविशेषणाचे किंवा क्रियाविशेषण अव्ययाचे जे काही प्रकार आहेत ते 2 प्रकारे आपण पाडायचे. त्यामध्ये नंबर 1 ला आहे अर्थमूलक, म्हणजेच अर्थावरून पडणारे, आणि दुसरा आहे स्वरूपमूलक, म्हणजे स्वरूपावरून पडणारे, बरोबर आहे. पहिला आहे अर्थावरून पडणारा आणि दुसरा आहे स्वरूपावरून पडणारा. काही प्रश्न? नेक्स्ट. मग अर्थावरून पडणारे प्रकार पहा. नंबर 1 ला तुम्हाला लिहायचं इथं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंबर 2 ला लक्षात ठेवायचे तुम्हाला अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तक्ता लक्षात ठेवा. नंबर 3 ला लक्षात ठेवायचं इथं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंबर 4 ला लक्षात ठेवायचे तुम्हाला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिमाणवाचक, बरोबर आहे. नंबर 5 ला लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि निषेधार्थक क्रियाविशेषण. अर्थावरून पडणारे प्रकार, बरोबर आहे. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक. आता या स्वरूपावरून जर पाडा म्हणले तर मी इथंच लिहितो, त्याचे काही जास्त अवघड नाही. सिद्ध क्रियाविशेषण आहे, साधित क्रियाविशेषण आहे आणि स्थानिक क्रियाविशेषण आहे. सिद्ध क्रियाविशेषण आहे, साधित क्रियाविशेषण आहे आणि स्थानिक क्रियाविशेषण आहे, स्वरूपावरून पडणारे. ठीक आहे. जसं आपण साधित क्रियापद पाहिलं होतं, पाणीपासून पाणावले, डोकेपासून डोकावला, स्थिरपासून स्थिरावले, नाम साधित, विशेषण साधित. तसं काही क्रियाविशेषण सुद्धा आहेत ज्यांना तुम्हाला लिहायचे साधित क्रियाविशेषण, बरोबर आहे का नाही. वेगळ्या जातीचे शब्द जेव्हा क्रियाविशेषणाचं कार्य करतात, जे मुळात क्रियाविशेषण नसतात, ते मुळात दुसरी जातीचे आहेत, परंतु वाक्यात उपयोग केल्यावर कोणत्याचा उपयोग होते त्याचा क्रियाविशेषण म्हणून, तेव्हा त्याला काय म्हणायचं साधित क्रियाविशेषण. जाणारेच आपण तिकडं बी परीक्षेला आलेलं माहीत असेल तुम्हाला. जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? जाणून बुजून. मी तुम्हाला जाणून बुजून प्रश्न विचारला, सांगा जाणून बुजून, तर उत्तर लिहायचं साधित क्रियाविशेषण.
काय त्याचं उत्तर? जाणून बुजून साधित। जेव्हा आपण त्याच्याकडे बी सध्या डिटेल चर्चा जर करायची झाली तर लक्ष द्या, पहिल्यांदा स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थ याकडे आपण फोकस करा। आता एक एक प्रकार समजून घेऊ, शब्द आपण लक्षात ठेवू, बरोबर आहे। जात पहिल्यांदा क्रियाविशेषण, प्रकार विचारला स्थलवाचक, पण आयोगाची तयारी करत असाल तर अजून त्याच्यात कोणता असं विचारतात तेव्हा तुम्हाला विचारलं जाते स्थितीदर्शक, नंबर 2 ला आहे याच्यामध्ये ब गतिदर्शक, बरोबर आहे। प्रकारामध्ये लक्षात ठेवा गतिदर्शक आणि स्थितीदर्शक। कालवाचक मध्ये येते सातत्यदर्शक किंवा पहिल्या नंबरला कालदर्शक, मग सातत्यदर्शक आणि मग आवृत्तीदर्शक, आवृत्तीदर्शक। याच्यामध्ये बघायचं आपल्याला रीतिवाचक मध्ये नंबर 1 ला प्रकारदर्शक, नंबर 2 ला अनुकरणदर्शक आणि नंबर 3 ला निश्चयदर्शक, बरोबर आहे, निश्चयदर्शक। असे त्याचे 3 उपप्रकार आहेत। हे लक्षात ठेवल्यावर फायदा काय माहिती आहे? जास्तीत जास्त उदाहरणं सांगता येतील तुम्हाला। प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक। सध्या फक्त प्रकाराचा तक्ता सांगायला, एक एक डिटेल पाहू। परिमाणवाचक मध्ये लिहित नाही, तोंडी सांगतो। प्रकर्षदर्शक, अल्पत्वदर्शक, आधिक्यदर्शक, बरोबर आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही लिहायचा परिमाणवाचक प्रकार पाडलेच तर, बरं याच्यात तर काही जण पाडत सुद्धा नाहीत प्रकार, बरोबर आहे। प्रश्नार्थक, निषेधार्थक याला काही नाही, आणि स्वरूपमूलक मध्ये सिद्ध आहे, साधित आहे, स्थानिक आहे, त्याच्या बाद बी आलं ते एक आग्रहार्थी असते, त्याच्यावर बी आपण चर्चा करणार आहोत। सध्या तक्ता लक्षात आला का ते एवढं सांगा। चला पहा, क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकारातला मग पहिला उपप्रकार त्याचा आपण पाहू। नंबर 1 ला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। आता कशाला म्हणतात स्थलवाचक? त्याच्या नावातच आहे, जी अव्यय वाक्यात क्रिया कुठे घडली, जी अव्यय वाक्यात क्रिया कुठे घडली म्हणजेच क्रिया घडण्याचे स्थळ किंवा त्याला आपण काय म्हणतो ठिकाण दर्शवितात, त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। जी अव्यय वाक्यात क्रिया कुठे घडली म्हणजेच क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। मग आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची किती उदाहरणं सांगायची, बरोबर आहे। स्थळ दर्शवणार ताबडतोब, पतंग वर उडाला कुठे, वर, चेंडू खाली टाक कुठे, खाली, नदी जवळ आहे कुठे, जवळ, बरोबर ना। म्हणून आता जास्त उदाहरणं येण्यासाठी तुम्ही त्याचा उपप्रकार सांगू लागलो, शब्द कसे लक्षात ठेवायचे पहा। पहिला आहे स्थितीदर्शक, बरोबर आहे का नाही? त्यामध्ये तुम्हाला जितके पाठ आहेत तेवढे लिहा, बरोबर आहे का नाही? वर, खाली, मागे, पुढे, बरोबर आहे। येथे, तेथे, येथे, तेथे, जेथे किंवा कुठे, बरोबर आहे। त्याच्यानंतर जवळ, कोणताही शब्द लिहा, बरोबर आहे। सर्वत्र, सभोवार, सभोवार इत्यादी, बरोबर ना। येथे, जेथे, तेथे, इकडे, तिकडे, अलीकडे, पलीकडे, चोहीकडे, सर्वत्र, सभोवार, इकडे, तिकडे, अलीकडे, पलीकडे, चोहीकडे, बरोबर आहे, पलीकडे, चोहीकडे असा शब्द सुद्धा याच्यात लिहू शकता, बरोबर ना। आणि ब लक्षात ठेवायचे गतिदर्शक, गतिदर्शक मध्ये याच शब्दांपैकी काही शब्दाला ऊन होणं लागतंय, ऊन होणं, बरोबर आहे। वरला लिहा वरून, पुढेला लिहा पुढून, खालीला लिहा खालून, बरोबर आहे। मागे तर या ठिकाणी काय येईल सांगा, बरोबर आहे। येथेला काय लिहू, येथून, तेथेला काय लिहू, तेथून, जेथेला काय लिहू, जेथून, बरोबर आहे। त्याच्यानंतर जवळला जवळून, बरोबर आहे, जवळून। त्याच्यानंतर दूर इत्यादी। आता या दूरला दुरून लिहू शकता किंवा दूर जरी लिहिलं तर नो प्रॉब्लेम हा। शब्दावर फोकस करा, लक्षात यायला पाहिजे मी काय बोलतोय, दिसायला सर्वांना ओके। आता पहा उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, काही नवीन बी सांगतो, काही काळजी करू नका। पहा आता पतंग वर उडाला, पहिले फोकस काय करा, वर काय दाखवायला, उत्तर लिहा, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, जात विचारली तर क्रियाविशेषण अव्यय। त्याच्यात कोणता म्हणले तुम्हाला किती सोपं आहे ओळखायला, सगळे स्थलवाचक शब्द स्थितीदर्शक, फक्त ऊन होऊन लागला की गतिदर्शक, बरोबर ना। नेक्स्ट, चेंडू खाली टाक, मागे ग्रंथालय आहे, पुढे अभ्यासिका आहे, पुढे अभ्यासिका आहे, मागे ग्रंथालय आहे, बरोबर आहे का। जेथे कर माझे जुळती,
किंवा जेथे दिव्यत्वाची प्रचिती, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती, जेथे तेथे. उदाहरणावर फोकस करा. त्याच्यानंतर नदी जवळ आहे, परमेश्वर सर्वत्र असतो. कुठे असतो? सर्वत्र असतो. सभोवार हिरवळ पसरली होती, सभोवार हिरवळ पसरली होती. कुठे? सभोवार. शब्दाकर फोकस करा. बरोबर आहे का नाही? इकडे आड, तिकडे विहीर. बरोबर आहे का नाही? या घराच्या पलीकडे माझे घर आहे, त्या घराच्या तिकडे त्याचे घर आहे. बरोबर आहे का? नाही तर तिचे घर आहे. कोणतंही लिहा. इकडे तिकडे अलीकडे पलीकडे चोहीकडे सर्वत्र सभोवार वर खाली मागे पुढे. शब्द लक्षात ठेवा. उत्तर लिहायचं स्थिती दर्शक. त्याच्यात कोणता विचारल्यावर बरोबर आहे. आणि जर नाही विचारलं तर उत्तर तर जगात सर्वांना यायला पाहिजे. स्थलवाचक. काहून? कुठे घडली? व्हेअर या प्रश्नाचं उत्तर मिळाले त्याला म्हणा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ही सुद्धा स्थलवाचक आहे, फक्त गतिदर्शक काहून? ऊन होणं लागला म्हणून. बरोबर आहे का नाही? या ठिकाणी समजा आपण लिहिलं साप माझ्या समोरून गेला, साप माझ्या समोरून गेला. बरोबर आहे का नाही? साप पाहून मधू दूर पळाला, साप पाहून मधू दूर पळाला. दूर, समोरून. बरोबर आहे का नाही? येथून तेथून, वरून. बरोबर आहे का नाही? जंगलातून जाताना पुढून वाघ आला, जंगलातून जाताना पुढून वाघ आला. कोणतंही उदाहरण लिहा रे, फार सोपं आहे. दूर लिहा. आता जवळून या शब्दाचं पाच आहे. ते एक कविता आहे. आपण डायलॉग सांगतो वृत्त शिकवताना. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला. बरोबर आहे? हसले दुरून कोणी जवळून वार केला. या ठिकाणी कोठून प्रश्न विचारला होतो. कोठून वार केला? जवळून. बरोबर ना? इथं कोठे विचारावं लागतं. कोठे. बरोबर आहे का नाही? चेंडू खाली टाक, कोठे? खाली. असे शब्द. बरोबर आहे? सांगा उदाहरण लक्षात आले का? स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. आता इतक्यापैकी कोणतंही उदाहरण परीक्षेत आलं, शब्द आला, तुम्हाला उत्तर लिहायचे स्थलवाचक. याच्यावर 4 प्रकारचे प्रश्न विचारता येतात. पहिला बघा, मी इथलंच उदाहरण देऊ, डबल सांगतो. पहिला, परमेश्वर सर्वत्र असतो, अंडरलाईन सर्वत्र, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहिला प्रश्न. उत्तर काय? क्रियाविशेषण अव्यय. क्लिअर? दुसरा प्रश्न. प्रश्न असा दिला समजा, सभोवार हिरवळ पसरली होती, सभोवार हिरवळ पसरली होती, अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता? उत्तर लिहा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. किती प्रश्न झाले? 2. स्थलवाचक क्रियाविशेषण. तिसरं विचारण्याची पद्धत पहा. बरोबर आहे? या ठिकाणी लिहू वाटतं जंगलातून जाताना पुढून वाघ आला, पुढून, अंडरलाईन पुढून आला. आणि तुम्हाला विचारलंय खाली दिलेल्या पर्यायापैकी समजा आपल्याला आन्सर लिहायचं आहे आणि पर्याय काय आहेत माहिती आहे का? ना हे ना हे आहे. पर्याय आहे स्थितीदर्शक, गतिदर्शक, पुन्हा काय ऑप्शन आहे तिसरा चौथा. त्यावेळेस याचं उत्तर काय लिहायचं आहे? गतिदर्शक. झाला का नाही? तिसरा क्वेश्चन हे त्याचं उत्तर लिहिलं तर गतिदर्शक. आणि चौथा जो प्रश्न आहे चौथा, त्या चौथ्या प्रश्नामध्ये फक्त शब्द विचारतात. 4 शब्द तुम्हाला दिले जातात ऑप्शनमध्ये. पुढे मी विचारणारच आहे ते कालवाचकमध्ये, कारण ते शब्द असे असतात. तुम्हाला दिलं नंबर 1 ला वर, खाली, मागे आणि दुसरा शब्द दिला दूर. वर, खाली, मागे आणि दूर. या 4 शब्दापैकी गतिदर्शक, स्थलवाचक, क्रियाविशेषण अव्यय ओळखा. शब्द किती दिले? 4. आणि गतिदर्शक, क्रियाविशेषण अव्यय. बघा दूर कुठं लिहिले आपण, म्हणून उत्तर काय असेल त्याचं? दूर हा जो पर्यायातला. मला म्हणायचे की विचारण्याची पद्धत कशी असते. बरोबर आहे की 4 शब्द मी देतात आणि तुम्हाला कालवाचक विचारतात, स्थलवाचक विचारतात, रीतिवाचक विचारतात, परिमाणवाचक विचारतात. ठीक आहे? म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत किती प्रकारे असू शकते? 4. हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल अशी अपेक्षा. मग काही प्रश्न आहे का स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये? बरोबर आहे? 2 उपप्रकार लक्षात आले, स्थितीदर्शक, गतिदर्शक. शब्द लक्षात जास्त याच्यामुळे ठेवता आले आणि 2 नंबरला प्रश्न बी विचारता आले. ठीक आहे? नेक्स्ट. आता क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार आपण पाहत आहोत, ज्याचं नाव आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग काय व्याख्या आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची? जी अव्यय वाक्यात क्रिया केव्हा घडली म्हणजेच क्रिया घडण्याची वेळ दर्शवितात. टायमिंग सांगितला जातो. क्रिया घडण्याची वेळ दर्शवितात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. जी अव्यय वाक्यात क्रिया
केव्हा घडली म्हणजेच क्रिया घडण्याची वेळ दर्शवितात, त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ठीक आहे. मग आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तुम्ही कोणते आज, उद्या, परवा, लगेच, हल्ली, केव्हा, जेव्हा, आता, सध्या, तूर्त, सांप्रत, सतत, नेहमी, नित्य, सदा, सर्वदा, निशी, दिनी असे शब्द येतात. बरोबर आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा कालवाचक. पाऊस सतत कोसळत होता कालवाचक. आज रविवार आहे कालवाचक. उद्या सुट्टी आहे कालवाचक. बरोबर ना. आज, उद्या, परवा, लगेच, हल्ली, केव्हा, जेव्हा, हल्ली महागाई फार वाढली आहे हल्ली कालवाचक. बरोबर आहे का नाही. काही शब्द नंतर सांगणारे दोन्ही बी याच्यामध्ये येतात, कालवाचक आणि स्थलवाचक मध्ये कार्य करू शकतात. कारण तुम्ही बोलताना म्हणता ना मागे आपण याच ठिकाणी भेटलो होतो, मागे म्हणजे पूर्वी. बरोबर आहे. आणि मागे ग्रंथालय आहे म्हणल्यावर स्थलवाचक म्हणजे मागे हा शब्द दोन्हीत वापरता आला. मागे आपण याच ठिकाणी भेटलो होतो. बरोबर आहे. याचा अर्थ पूर्वी भेटलो होतो. काही जण सांगताना बोलताना अशी भाषा वापरतात. बरोबर आहे का नाही. माग असं नसायचं, माग म्हणजे पूर्वी असं नसायचं. आजकाल लोक बिघडले. बरोबर ना. माग हे जे शब्द आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्ययातले आपल्या लक्षात आले. आज, उद्या, परवा, लगेच, हल्ली, केव्हा, जेव्हा, सध्या, आता, तूर्त ही शब्द वाक्यात वेळ दर्शवत आहेत म्हणून यांना कालवाचक म्हणा. मग ही शब्द जितकी आले ती सगळी एका प्रकारची नाहीत. बरोबर. त्याच्यात मग उपप्रकार जर पाडले तर अजून आपल्याला क्लिअर होतंय की हा कार्यक्रम नेमका काय आहे. म्हणून शब्द लक्षात ठेवा, वाक्य तुम्ही बनवू शकता. कालदर्शक. कालदर्शक मध्ये लिहा आज, उद्या, परवा, लगेच, हल्ली, केव्हा, जेव्हा, आता, सध्या, तूर्त, आता, सध्या, तूर्त, सांप्रत. बरोबर आहे का. ही शब्द पहा. किंवा मागे, किंवा पूर्वी. बरोबर आहे. किंवा जवळ. आता काही जवळ तर तिकडे लिहिलं तर हो बरोबर आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला दोन्ही याच्यात येतात काही शब्द. ऐका जवळचं उदाहरण मग तुम्हाला सांगायचं असेल तर. तुम्ही तिकडं म्हणले होते नदी जवळ आहे स्थलवाचक, पण मी म्हणालो आता ऐक, परीक्षेचे दिवस जवळ येत चालले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे दिवस जवळ येत चालले आहेत. याचा अर्थ जवळ म्हणजे काय. इथं काय ठिकाण सांगितले का जवळ म्हणजे लांब होते आता जवळ नाही. इथं नाही, वेळ सांगितली जवळ येत चालली आहे. बरोबर ना सर. म्हणून जवळ या शब्दाची जात इथं कालदर्शक. एकच शब्द वाक्यात दोन प्रकारे वापरता येतो. यायला त्यांना तुम्ही कालदर्शक म्हणायचं का सातत्य तुम्हाला ती वाक्यातली भावना पाहून सांगायचं. आज, उद्या, परवा, लगेच, हल्ली, केव्हा, जेव्हा, आता, सध्या, तूर्त, सांप्रत, मागे, पूर्वी ही शब्द बी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. भरपूर शब्द आहेत अजून तुम्ही लिहा. नंतर आहे सातत्यदर्शक. सातत्यदर्शकमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे कंटिन्युअस कार्यक्रम आहे चालू. समजा सदा सर्वदा, नित्य, नेहमी. बरोबर आहे. किंवा सतत, दिवसभर, दिवसभर समजा इत्यादी करा. नंबर 3 ला लक्षात ठेवा आवृत्ती दर्शक. रिपिटेशन असते सरकार याच्यात आवृत्ती दर्शक म्हणल्या. उदाहरणार्थ वारंवार, दिवसेंदिवस, दिवसेंदिवस, कॉमा फिरून फिरून. बरोबर आहे का नाही. फिरून. पुन्हा क्षणोक्षणी, सालोसाल, सालोसाल इत्यादी लिहा. तुम्हाला माहीत झालं भावना महत्त्वाची. पुन्हा उदाहरण सांगताना सांगतो मी. शब्द तुम्ही पाठ करणार आहे. आता इतके शब्द तुमच्या समोर येते. हे सगळे शब्द काळ दर्शवतात म्हणून कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणा नाही याला काय प्रॉब्लेम. ओके. कालवाचक क्रियाविशेषण. मग याच्यात काही प्युअर काळ दर्शवायलेत, याच्यात काही सातत्य दर्शवायलेत आणि याच्यात काही काळच दर्शवायलेत पण आवृत्ती. बरोबर आहे. लक्ष द्यायला. निवृत्ती. बरोबर आहे. मी काय सांगायलो आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय. बरोबर आहे का नाही. मग आता इथं वारंवार आहे, दिवसेंदिवस आहे, फिरून आहे, क्षणोक्षणी आहे, सालोसा. बघा मग आता याचे उदाहरण सांगू आपण. नंबर 1 ला पहा. तुम्ही तर अख्रीला मी जे बी सांगायलो ते सगळे आता कालवाचक समजा तोपर्यंत. नंतर लय डिटेल अभ्यास करायचा असेल तर मग याच्यात बी जा. बरोबर आहे. पण मला उदाहरणं 5च्या ऐवजी 10, 10च्या ऐवजी 12 सांगण्यासाठी हे शब्द लिहिणं गरजेचं होतं. बरोबर आहे. आपण लिहिले. आता तुम्ही सुद्धा असंच जायचं मी सांगाल तसं. क्रियाविशेषण अव्यय तर फिक्सच आहे, कालवाचक फिक्स आहे. या 2 प्रश्न सर्वांनाच येतात. प्रॉब्लेम यात तिघायचा आला की काही जण म्हणतात क्रियाविशेषण अव्यय अवघड वाटायला. जरासं अवघड काय आहे त्याच्यात. बरोबर आहे. मोबाईलमुळं मेमरी लॉस व्हायली आपली, बाकी काय. इतकी सवय लागली भयानक आपल्याला मोबाईलची. बरोबर आहे. हे 2 तासामुळे म्हणून हे चांगला उपयोग करायला, याला सदुपयोग म्हणायचं. पण हे नसताना, क्लास नसताना जेव्हा बाकी बघत होतो आपण, सोडीत न झाले त्याचे ॲक्शन म्हणजे काय म्हणतात हॅबिट झाली. हॅबिट
आणि ती झाल्यामुळं मेंदूचा यूज कमी झाला आणि म्हणून लक्षात ठेवण्याची मेमरी आपली हळूहळू कमी व्हाय. 10वीला तू केवढाने धडे पाठ केलेस, आठव कितकाले शब्द पाठ केले, आता आहे का शक्य? आता तुला 2-2 मिनिटाला पाहावं लागायले, हातावर लिहावं लागायले. याला काही अर्थ नाही. थोडंसं सांगायलो बाकी काय नाही, बाकी हुशार आहे तुम्ही. त्याचा यूज करा पण शैक्षणिक उद्देश किंवा काही फोन लावण्यापूर्वी. पण माणूस सकाळी उठलं नाही मी आज बघणार नाही, काय नोटिफिकेशन आलं, एकदा असा लोगो बनिलाय लोकांनी त्या फेसबुकवाल्यांनी म्हणा व्हॉट्सअपवाल्यांनी की ते एकदा सुरू केलं कमीत कमी 20-25 मिनटं गेलेच म्हणून समजा. फिक्स जातात का नाही सांगा? जातातच, बरोबर आहे. आणि तो वेळ आता सध्या तुम्हाला घालायला परवडणार नाही, कारण आधीच आपण लय वेळ घालून बसलेलो, बरोबर आहे सर. तर चला काळावर बोलायलो ना, काळावर बोललो होतो आपण, त्यामुळे सांगितलं तुम्हाला कालदर्शक. आता पहा, आज उद्या परवा लगेच हल्ली केव्हा जेव्हा, आता सध्या तूर्त सांप्रत मागे पूर्वी. चला उदाहरण सांगा. आज रविवार आहे, उद्या सुट्टी आहे किंवा उद्या सोमवार आहे, परवा मंगळवार आहे, बरोबर. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले आहेत, बरोबर. मी लगेच येतो जाऊन, बरोबर आहे. किंवा हल्ली महागाई फार वाढली आहे, बरोबर. तुम्ही केव्हा आलात, बरोबर आहे का. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण लिहिलं आपण समजा याच्यात, मागे आता सांगितलं मागे आपण याच ठिकाणी भेटलो होतो. पूर्वी शिक्षक पागोटे घालत असे, पूर्वी शिक्षक पागोटे घालत असे, पूर्वी, बरोबर ना. हे शब्द सुद्धा लक्षात ठेवा, म्हणून लक्षात येते. फार सोपं आहे. कालदर्शकमध्ये काय अवघड आहे मला वाटत नाही. इथं पहा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा आणि सर्वदा सातत्यदर्शक कालवाच. नित्य व्यायाम करावा, नित्य व्यायाम करावा, नित्य म्हणजे दररोज, बरोबर. इथं पाऊस सतत कोसळत होता, सतत सातत्यदर्शक. दिवसभर ऊन रणरणत होते, दिवसभर ऊन रणरणत होते, दिवसभर सातत्यदर्शक. ठीक आहे. बघा ना तुम्ही या दोघांमध्ये काय फरक वाटायला. आणि आवृत्ती म्हणजे कालवाचकच पण रिपिटेशन. ते गृहस्थ बोलताना वारंवार अडखळतात, वारंवार. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. तुम्ही फिरून तोच मुद्दा उपस्थित करत आहात, फिरून म्हणजे परत तोच, तुम्ही फिरून तोच मुद्दा उपस्थित करत आहात. उत्तर आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ने क्षणोक्षणी त्याला बाबांची आठवण येत होती. केव्हा येत होती? क्षणोक्षणी. रिपिटेशन दिसायला की नाही दिसाय? सालोसाल. गावोगाव लिहू नका, काहून? गावोगाव ही काल नाही आहे. मोत्याच्या शोधात आम्ही गावोगाव हिंडलो, कालवाचक लिहिता का? नाही, स्थलवाचक लिहू शकता. कुठे हिंडलो? गाव हिंडलो. काही प्रश्न? कोणताही प्रश्न यापैकी आला तर याच्यात तुम्हाला बघायचे की त्या दिलेल्या शब्दातून आपल्याला काळ दर्शवला चाललाय किंवा ते दिलेला शब्द केव्हा या प्रश्नाचं उत्तर द्यायलाय का नाही द्यायलाय. जर तो प्रश्न केव्हा घडली क्रिया ह्याचं उत्तर देत असेल तर त्याला म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्लिअर आहे? ओके. पहा, कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये आपण पाहिले कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. महत्त्वाचा मुद्दा तिथं लक्षात ठेवा, कालदर्शकला क्षणवाचक असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? क्षणवाचक. आणि नंबर 2ला सांगितलं सातत्यदर्शक. या सातत्यदर्शकला दुसरं नाव काय दिलं? अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. अवधिवाचक. नोट करा ही गोष्ट. झालं. आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय झाल्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग आता रीतिवाचक म्हणजे जी अव्यय वाक्यात क्रिया कशी घडली, म्हणजेच क्रिया घडण्याची रीत किंवा पद्धत दर्शवितात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. जी अव्यय वाक्यात क्रिया कशी घडली म्हणजेच क्रिया घडण्याची रीत किंवा पद्धत दर्शवितात त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्लिअर आहे? रीतिवाचक कशी घडली, आतापर्यंत पाहिलं कुठे घडली, स्थलवाचक. केव्हा घडली, कालवाचक. आता कशी घडली म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगितलं जाते ती क्रिया घडण्याची रीत. समजा मी तुम्हाला सांगितलं, सांगा तुला जसे वाटेल तसे वाह. कसे? जसे वाटेल तसे वाह. कसे या प्रश्नात होतं. घोडा जलद पळतो, कसा? जलद. हत्ती सावकाश चालतो, कसा? सावकाश. हे शब्द पहा. मग ह्याच्यामधले उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. असे, तसे, कसे, जसे, उगीच, व्यर्थ, आपोआप, फुकट, सावकाश, मुद्दाम, बरोबर आहे. व्यर्थ असा शब्द आहे. व्यर्थ बडबड करू नका, व्यर्थ. उत्तर लिहा रीतिवाचक. कशी बडबड करू नका, व्यर्थ. बरोबर ना. कोणताही शब्द घ्या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुन्हा सांगितलं कप आपोआप फुटला, कसा फुटला? आपोआप. किंवा दुसरे सांगतो असो, पटकन, झटकन, बदाबद, चमचम, छमछम. मग परीक्षेत उदाहरण आलं, छडी लागे छमछम, विद्या येई घम घम, छमछम घम घम.
कशी लागते छमछम, कशी येते घमघम. मग छमछम आणि घमघम उत्तर काय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. किंवा काही शब्द असे बी असतात वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला, कसा आला खरोखर. हे शब्द सुद्धा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. असे तसे कसे जसे उगीच व्यर्थ आपोआप सावकाश बदाबद पटकन चटकन झटकन, बरोबर ना, फुकट, बरोबर. हे सगळे शब्द रीतिवाचक मध्ये. मग हे लक्षात कसे ठेवायचे त्याच्यामध्ये अ लक्षात राहू द्या, प्रकारदर्शक, प्रकारदर्शक. दुसरा लक्षात ठेवायच्या मध्ये ब अनुकरण दर्शक. आणि तिसरा लक्षात ठेवायच्यामध्ये निश्चय दर्शक. कोणता आहे तिसरा क निश्चय दर्शक, निश्चय दर्शक, निश्चय दर्शक. ठीक आहे. प्रकार दर्शक मध्ये लक्षात ठेवा असे तसे कसे जसे उगीच व्यर्थ आपोआप सावकाश जलद, बरोबर आहे, सावकाश झाल्या जलद. त्याच्यानंतर बरोबर आहे शब्द लिहिले अनुकरण दर्शकमध्ये झटकन पटकन बदाबद चमचम, बरोबर आहे, छमछम असे शब्द आपण लिहिले. त्याच्यानंतर निश्चय दर्शकमध्ये नक्की, निसंशय, खरोखर, खुशाल, बरोबर आहे, खुशाल हे शब्द लक्षात ठेवायचे. बरोबर आहे का नाही. तुला जसे वाटेल तसे वाग, प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, बरोबर आहे. त्याने उगीच झोडपले, उगीच, त्याने उगीच झोडपले, व्यर्थ बडबड करू नका, कप आपोआप फुटला, घोडा जलद पळतो, हत्ती सावकाश चालतो, गोगलगाय हळूहळू चालते, बरोबर आहे का नाही, गोगलगाय हळूहळू चालते, हळूहळू. किंवा त्या कुंडीत सावळा, बरोबर आहे, बेदकारपणे डोलू लागला. कसा डोलू लागला बेदकारपणे. शेतातून चालताना सावकाश व जपून चालावे. कसे चालावे सावकाश पुन्हा जपून. म्हणून सावकाश आणि जपून ही दोन्ही शब्द अनुकरण दर्शक मध्ये. पैसा फुकट गेला, कसा गेला फुकट गेला, पैसा फुकट गेला, बरोबर आहे का नाही. ही शब्द सुद्धा प्रकार दर्शक मध्ये आहेत, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ज्याला गोल केले तेवढे उदाहरणं आपण सांगायलो. नेक्स्ट अनुकरण दर्शक. मला पाहून तो झटकन निघून गेला, कसा झटकन. ती पटकन बोलली, कशी बोलली पटकन बोलली. तो बदाबद आपटला, कसा आपटला बदाबद, कसा हळू. क्रियापदाबद्दल रीत सांगितल्या झाली, ती क्रिया कशी घडायली, बरोबर आहे. तो बदाबद आपटला, बरोबर आहे. छडी लागे छमछम विद्या येई घम घम, आपण पाहिलं आता उदाहरण छमछमच, बरोबर आहे. निश्चय दर्शक मध्ये, बरोबर आहे, मी नक्की येईन, कसं येईन नक्की. वचन दिल्याप्रमाणे मग तो खरोखर आला, कसा आला खरोखर. तू खुशाल घरी जा, खुशाल, खुशाल घरी जा. आणि ज्याचं वाक्य आपण सांगत नाहीत पण परीक्षेत त्याच्यावर आला होता प्रश्न, बरोबर आहे, त्याचं उत्तर काय निखालस. हा शब्द सुद्धा निश्चय दर्शक मध्ये येते, निखालस. किंवा त्याला म्हणा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे आलेले आहेत क्वेश्चन, लक्षात ठेवा. प्रकार दर्शक, अनुकरण दर्शक, निश्चय दर्शक. शब्द लक्षात ठेवा, बरोबर. या शब्दांवर उदाहरण स्वतःच बनवायचं, म्हणजे सगळे रीतिवाचकचे आहेत, क्रियाविशेषण. या दोघांमध्ये तर प्रॉब्लेमच नाही. प्रॉब्लेम जेव्हा प्रकाराचा येतो तेव्हा सुरू होतो. प्रकार दर्शक, अनुकरण दर्शक, निश्चय दर्शक. लक्षात निश्चय बघा नाही तर काय दाखवायले नक्की, खरोखर, खुशाल. अनुकरण मध्ये तिकडं पाहायचं आपल्याला शब्दसिद्धीमध्ये. अनुकरण दर्शक म्हणजे ध्वनिदर्शक शब्दांची पुनरावृत्ती. इथं नाही, इथं सध्या तुम्ही पुनरावृत्ती म्हणला तरी चालते. झटकन, पटकन, बदाबद, चमचम, पटपट. तो फार पटपट बोलतो, पटपट. उत्तर काय अनुकरण दर्शक. कसा बोलतो पटपट बोलतो. आणि जर मी म्हणलो ती फार मोठ्याने बोलते तर मग प्रकार दर्शक. पण या मोठ्यानेला बी नंतर सांगतो तुम्हाला. मोठ्याने कुठं लिहायचंय साधित मध्ये येऊ शकते. विचारा काहून, कारण मोठ्याने कशी बोलते ती मोठ्याने बोलते. मोठ्याने मध्ये मोठ्याने हे क्रियाविशेषण नाहीये, मोठा हे विशेषण आहे. मोठा भाऊ किंवा मोठा मुलगा, बरोबर ना, मोठा. आणि या मोठापासून बनवायले मोठ्याने म्हणल्यावर झालं साधित क्रियाविशेषण. विशेषणापासून बनवलं विशेषण झालं. रात्र हे नाम आहे ना, रात्र हे नाम आहे. बरं मी म्हणलो अपघात रात्री घडला, केव्हा घडला रात्री. रात्रपासून रात्री कालवाचक म्हणणार आहेत का तुम्ही, म्हणा, प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे उत्तर. पण पर्याय नसल्यावर त्याला लिहायचं आहे साधित क्रियाविशेषण, कारण रात्र या नामापासून बनलं रात्री. हे आपल्याला आगामी आकर्षण आहे, बरोबर आहे. काही काळजी करू नका. सध्या तुम्ही शब्द लक्षात ठेवा, मी दोनदा वाचून दाखवले.
बरोबर आहे. आता उपप्रकार, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक आणि त्याचे काही उदाहरणं तुम्हाला सांगितले. ठीक आहे. चौथा प्रकार आपण पाहत आहोत क्रियाविशेषणाचा. त्याचं नाव आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी अव्यय वाक्यात क्रिया किती वेळा घडली म्हणजेच क्रिया घडण्याचे परिमाण दर्शवितात त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. परत एकदा ऐका. जी अव्यय वाक्यात क्रिया किती वेळा घडली म्हणजेच क्रिया घडण्याचे परिमाण दर्शवितात त्याला आपण परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. सुरुवातीला पाहिलं कुठे घडली, नंतर पाहिलं कशी घडली, बरोबर आहे. नंतर सुरुवातीला दुसरं पाहिलं आपण केव्हा घडली आणि आता बघायचे किती वेळा घडली. म्हणजेच यातून संख्या सांगितली जाते. मग ती संख्या निश्चित असो अथवा नसो, बरोबर आहे. म्हणून यालाच संख्यावाचक सुद्धा म्हणतात क्रियाविशेषण, बरोबर आहे. मग परिमाणवाचक क्रियाविशेषणामध्ये तुम्ही कोणतंही उदाहरण लिहू शकता. समजा तुम्ही या ठिकाणी लिहिलं मला असं बोललेलं बिलकुल आवडत नाही, बिलकुल असा शब्द आला. ती सर्वथा खोटं बोलते, सर्वथा. गर्भवती स्त्रियांनी बेताचा आहार घ्यावा, बेताचा. कोणतंही लिहा. थोडे लांब हो, थोडे, बरोबर आहे का नाही. माझे थोडे ऐका ना, थोडे, बरोबर आहे. किंवा थोडा, बरोबर आहे. जरा, काहीसा, किंचित, बरोबर आहे का नाही. नेमकं किती लक्षात यायला का सांगा. मला असं बोललेलं मी मुळीच आवडणार नाही, मुळीच, बरोबर आहे का नाही. हे शब्दाकडे फोकस करा म्हणजे लक्षात येईल, बरोबर आहे का नाही. हे शब्द काय सांगायले किंवा मी त्यांना अनेकदा समजून सांगितले होते किंवा गावाकडं किंवा घरी पाहिलं असून तुम्ही असं बोलतात. 100दा सांगितलं तरी त्याला समजून झाले, 100दा सांगितलं तरी त्याला समजून झालं, बरोबर आहे. एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तीनदा म्हणा, काय अडचण नाही. मग हे शब्द कुठे लिहावे, बरोबर आहे. मग परीक्षेत वाक्य आलं होतं या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कितीदा, शतदा, बरोबर आहे. किती वेळा, 100 वेळा. म्हणून याला म्हणतात परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यात क्रिया किती वेळा घडली हे सांगितलं चालेल म्हणून याला काय म्हणायचं, क्रियाविशेषण. आता ही शब्द जर समजा आपण वेगळ्या टाईपमध्ये लिहिले, काही काही पुरेसे असू शकतात. पुरे आपण म्हणतो ना, पुरे झाले आता, नाथा पुरे आता, बरोबर आहे. पुरे म्हणजे याचा अर्थ काय, पुरे हा शब्द सुद्धा काय, परिमाणवाचक क्रियाविशेषण. आता तुम्ही म्हणले याच्या उपप्रकारांचा भी आपल्याला अभ्यास करायचा. हे शब्द नेमके कुठे येतात सांगा. ठीक आहे. मग याच्यामध्ये नंबर 1ला प्रकार आहे. प्रकार, प्रकर्षदर्शक, प्रकर्षदर्शक, बरोबर आहे. आता शब्द तुम्हाला जास्त लक्षात येतील. नंबर 2ला आहे आधिक्यदर्शक, आधिक्यदर्शक. आणि नंबर 3ला आहे पूर्ततादर्शक, बरोबर आहे. पूर्ततादर्शक दिसायला सर्वांना, येस, पूर्ततादर्शक, पूर्ततादर्शक. ठीक आहे. आता सांगितलेले शब्द फक्त आपल्याला काय करायचे, वाटून द्यायचे. आता प्रकर्षदर्शकमध्ये मग कोणते कोणते शब्द येतात सांगा पाहू. प्रकर्षदर्शक, पहिल्यांदा सांगा प्रकर्ष म्हणजे काय. तर प्रकर्ष या शब्दाचा अर्थ होतो जास्तपणा, बरोबर आहे का नाही, जास्त. मग जास्तपणा दाखवणारी क्रियाविशेषण म्हणजेच प्रकर्षदर्शक, बरोबर आहे. उदाहरणात तुम्ही लिहू शकता इथं खूप, कॉमा पुष्कळ, कॉमा जास्त, बरोबर आहे. त्याचं नावच आहे प्रकर्ष म्हणजे जास्त, बरोबर आहे. फार, बहुत, अत्यंत, फार, कॉमा बहुत, कॉमा अत्यंत, कॉमा अतिशय, अतिशय. हे शब्द काय दाखवायले. मी तुम्हाला म्हणलं होतं तिकडं बी आपण उदाहरण लिहिलं होतं. पुष्कळ माणसे जत्रेला जमली होती. पुष्कळ माणसे तुम्ही काय म्हणले होते, माणसं समोर आल्यावर त्याला अनिश्चित किंवा संख्यावाचक मध्येच एक प्रकारे अनिश्चित संख्या विशेषण म्हणले होते. काऊन म्हणले होते, कारण पुष्कळ काय आहेत, माणसे आहेत. नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण. आणि इथं तो शब्द येतो मान्य आहे, पण इथं तो कशाबद्दल माहिती सांगल, क्रियापदाबद्दल माहिती सांगायला येणार. क्रियापदाबद्दल माहिती सांगायला आला तर ते काय असणार, क्रियाविशेषण. मग त्याच्यात कोणता, परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. प्रकर्ष म्हणजे जास्त आणि जास्तपणा दाखवणारी, बरोबर आहे, सगळे प्रकर्षदर्शकमध्ये येतात. ठीक आहे. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. कसा होता, अत्यंत हृदयद्रावक, बरोबर आहे का नाही. अतिशय, तो मुलगा अतिशय हुशार आहे, आपण लिहितो बोलताना एखादा, अतिशय, अत्यंत, अगदी, बरोबर आहे का नाही. आणि आधिक्यदर्शकमध्ये तर काय आहे त्यापेक्षा आपण काय सांगतो, जास्तच दाखवतो. उदाहरणात आधिक्य म्हणजेच पूर्तता म्हणा वाटलं तर, सॉरी, इथं आधिक्याच्या ऐवजी काय लिहू आपण, आधिक्य इथं झालं ना, यालाच आधिक्य म्हणा,
बरोबर आहे का नाही? काही जण यालाच लिहू शकतात, काय अडचण. इथं काय लिहा, अल्पत्वदर्शक. पूर्ततादर्शक झालं, अल्पत्वदर्शक म्हणजे आता जास्त झाल्या त्याच्या विरुद्ध काय असते सांगा ना, जास्त झाल्या त्याच्या विरुद्ध कमी, म्हणून मग अल्पत्व. हे जर अधिक्य असेल तर मग हे अल्पत्व आहे. मग अल्पत्व म्हणजे फार कमी. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता अगदी, थोडे, कमी, बरोबर आहे. माफक, माफक असा शब्द लिहिला, माफक. त्याच्यानंतर जरा, नंतर काही, क्वचित. काल आपण विचारला होता प्रश्न हा कुठे येतो, तो इथं येतो, बरोबर आहे का नाही. किंचित, किंचित, जरा, किंचित, जरा. पुन्हा एकदा ऐका, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अगदी, बरोबर आहे. असे शब्द काय लिहिता, अल्पत्व. ओके, मोजकेच असे शब्द. आपण म्हणतो ना एखाद्या वेळा तो फार मोजकेच बोलतो, काही जणांचं बोलणं एकच घ्यावं लागतं आपल्याला, बरोबर आहे का नाही. 5 आपले शब्द झाले ते 1 शब्द बोलतो, त्याला म्हणता फार मोजकेच बोलतो, बरोबर आहे. आणि काही जणांना बोला म्हणण्याची गरज नाही, ते चालू करून देते त्याचा कार्यक्रम, बरोबर आहे का नाही. पूर्ततादर्शक पाहता, पूर्ततादर्शकमध्ये काय काय येईल, पुरे, पुरेसे, बरोबर आहे. बेताचे किंवा माफक, बेताचा, बरोबर. हे शब्द तुम्हाला वाचून लक्षात ठेवायचे. मी उदाहरण सांगतो फक्त. यथास्थित, बरोबर आहे का नाही. यथास्थित किंवा बरोबर असे शब्द आहेत. टू बी कंटिन्यू. आता हे शब्द लक्षात ठेवा. यापैकी कोणताही शब्द आला तर उत्तर काय लिहा, परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव. पण यापैकी कोणताही शब्द कशासाठी येईल, का म्हणून येईल, तर क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यासाठी आला पाहिजे, बरोबर आहे. ही शब्द जेव्हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येतात तेव्हा ती परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात. मग ह्यांच्यामध्ये काय लक्षात आलं, प्रकर्ष म्हणजे जास्त, आणि जास्तपणा दाखवणारी प्रकर्षदर्शकमध्ये लिहा. त्याला तुम्ही काय म्हणला, जास्त म्हणजे अधिक म्हणू शकता. अल्पत्व म्हणजे कमी, बरोबर आहे. किंचित, जरा, बरोबर आहे का नाही. आपण गावाकडे म्हणतो जराशी साखर पाहू, बरोबर आहे का नाही. किती, जराशी. आणि पाहिले पाठीमागं तर भांडलंय मोठं असते आणल्यात, बरोबर आहे का नाही, साखर नेण्यासाठी, बरोबर आहे. आपल्या गावाकडे शब्द इलूसक, जरासक असे शब्द वापरतो आपण. तर आपल्या लक्षात आलं भावना महत्त्वाची. अल्पत्व फार थोडा प्रमाणामध्ये क्वांटिटी आपल्याला पाहिजे, त्याला अल्पत्व दर्शक असं म्हणतो, बरोबर आहे. थोडं कमी बोलत जा, बरोबर आहे. थोडं बी आलं याच्यात, कमी बोलत जा, बरोबर आहे. थोडं दूर हो, थोडं दूर हो, थोडं हा शब्द आला. गुरुजी क्वचितच मारतात, बरोबर आहे का नाही. क्वचित या शब्दाला अंडरलाईन. त्याच्यानंतर काही, जपून टाक पाऊल जरा, अंडरलाईन, जरा, बरोबर आहे का नाही. जरा हा शब्द आला समजा, बरोबर आहे. गर्भवती स्त्रियांनी बेताचा आहार घ्यावा, आता दिलं होतं. या दुकानावर सर्व काही माफक दरामध्ये मिळते. अतिशय, अत्यंत, खूप, फार असे शब्द आहेत, बरोबर आहे का नाही. या फारबद्दल तर फार महत्त्वाची हिस्ट्री ती आहे का. जेव्हा फार हा शब्द विशेषणाबद्दल माहिती सांगतो तेव्हा ते विशेषणच असतो. उदाहरणार्थ पहा, तो फार हुशार मुलगा आहे, याच्यात हुशार काय सांगा, विशेषण. आणि फार हुशार, आधिक्य दाखवले पण त्या हुशारीचाच जास्तपणा आहे, याला नुसतं विशेषण म्हणायचं, बरोबर आहे का नाही. पण आता जर मी म्हणलो या ठिकाणी तो फार दूर चालत गेला, आता कुठे चालत गेला, दूर, क्रियाविशेषण आहे. फार दूर चालत गेला, त्याला फारला अंडरलाईन आली परीक्षेत, तर उत्तर लिहायचं क्रियाविशेषण. फार 2 जागे आहेत, ते लक्षात राहते. विशेषणाबद्दल माहिती सांगण्यासाठी फार पूर्वी आलं तर उत्तर विशेषणच लिहायचं, आणि क्रियाविशेषणाच्या पूर्वी फार आलं तर त्याला क्रियाविशेषण लिहायचं. क्लिअर आहे. पुढे गेले आपण बोलू. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा. समजा नंबर 1 ला उदाहरण तुम्हाला विचारलं, वृद्धांनी कमी खावे व जास्त जगावे. अ ब क म्हणा, नाही तो 1 2 3 सांगत राहा, म्हणजे उत्तर फास्ट सांगता येईल. चला, दुसरं वाचक क्रियाविशेषण हवे. आपण पाहत होतो क्रियाविशेषणाचे अर्थावरून पडणारे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार स्थलवाचक, दुसरा कालवाचक, तिसरा रीतिवाचक, चौथा परिमाणवाचक पाहिला. आता 5वा आणि 6वाकडे आपण वळणार आहे, बरोबर. याला नंतर प्रकार काही जणांनी मानले नाही, काही जण इथं नाव लिहितात एक अक्षरी क्रियाविशेषण, त्याच्यात बी याला टाकलं तरी जमते. एक अक्षरी क्रियाविशेषण म्हणतात याला, बरोबर आहे का नाही. एक अक्षरीच येतं हे. प्रश्नार्थक क्रियाविशेषण आणि दुसरा आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण झाल्यावर निषेधार्थक क्रियाविशेषण. निषेधार्थक क्रियाविशेषण, निषेधार्थक क्रियाविशेषण, निषेधार्थक क्रियाविशेषण. ठीक आहे. आता पहा, एक अक्षरी का म्हणायलो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, का आणि ना या दोघांच्या नंतर मात्र क्वेश्चन मार्क येते. का ना, राहील लक्षात. कान्हा, का ना म्हणजे का आलं शेवटी किंवा ना आलं
बरोबर आहे, प्रश्नचिन्ह येते. म्हणजे वाक्यात जेव्हा का आणि ना यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. का आणि ना यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी. पहा दुसरं पहा, न आणि ना, न ना, ना ना नाही, न ना, बरोबर, न ना यांचा वापर वाक्यामध्ये नकार किंवा निषेध किंवा अभाव दर्शवण्यासाठी होतो तेव्हा त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण म्हणतात. राहील लक्षात. इथं क्वेश्चन मार्क येणार नाही, इथं क्वेश्चन मार्क येणार. किती सोपं आहे प्रश्नार्थक आणि निषेधार्थक ओळखायला, फार सोपं आहे. मग आता इथं उदाहरण द्या. परीक्षेमध्ये वाक्य आलं, कुणी कोडे माझे उकलील का. कुणी कोडे माझे उकलील का. शेवटी काय आलं पटकन सांगा. कुणी कोडे माझे उकलील का. आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण. काय फक्त जात म्हणल्यावर क्रियाविशेषण. त्याच्यात कोणता प्रकार. प्रश्नार्थक क्रियाविशेषण. राईट सर, बरोबर आहे, प्रश्नार्थक क्रियाविशेषण. कुणी कोडे माझे उकलील का. किंवा दुसरं उदाहरण सांगू आपण. तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना. तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना. बरोबर आहे, तुम्हाला विचारलं मी काय, तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना. याचा अर्थ ते तुमचा प्रश्न आहे नंतरचा, परंतु ना हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन, म्हणून ना प्रश्नार्थक क्रियाविशेषणामध्ये आलं. पण सर समजा मी इथं वाक्य लिहिलं, आता बघा निषेधार्थकमध्ये, न मागे तयाची रमा, न मागे तयाची रमा होय दासी. बरोबर आहे, न कडे ध्यान द्या, बाकी जाऊ द्या. तो न चुकता येतो, तो न चुकता येतो, तो न चुकता येतो. बरोबर आहे, असं लिहिलं आपण, तो न चुकता येतो, अंडरलाईन न आहे का नाही, नकार, तो न चुकता येतो. किंवा तो त्याचे तोंड, तो त्याचे तोंड उघडेल तर ना. तो त्याचे तोंड उघडेल तर ना. बरोबर आहे का नाही, उघडेल तर ना. याचा अर्थ तो त्याचे तोंड उघडणार नाही. तुम्हाला गॅरंटी असते तुमच्याबद्दल एखाद्याला माहीत असेल, ती कोणाला सांगणार नाही. तेव्हा दुसरा मित्र त्याला म्हणायला काय, मी त्याच्याकडून विचारून घेतो सगळं त्याबद्दल. तेव्हा ते डायलॉग मारते, जाय जाय विचार, तो त्याचे तोंड उघडेल तर ना. याचा अर्थ तो माझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. ना याचा अर्थ नकार आहे या वाक्यामध्ये. तो त्याचे तोंड उघडेल तर ना. ना म्हणजे काय, उघडणार नाही, नकार आहे. मग जेव्हा न आलं इथं बघा, आता या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क आलाय का, नाही आला, म्हणजे याचा अर्थ हे प्रश्नार्थक असण्याची शक्यता बी नाही. मग काय असणार आहे, निषेधार्थ. दोन्ही पर्याय नसतील, याला म्हणायचं एक अक्षरी क्रियाविशेषण. बरोबर आहे का नाही. किंवा एखाद्या कार्यकर्त्याला म्हणतो आपण, लहू बरोबर आहे, तू न आलेलं बरं. बरं आहे का नाही, तू न आलेलं बरं, अंडरलाईन कशाला, न ला. उत्तर काय, निषेधार्थक क्रियाविशेषण हवं. बरोबर आहे. परंतु प्रत्येक वेळेसच हे असते असं नाही. कधी कधी आपण एखाद्या वाक्यामध्ये त्याला काय म्हणतो, आग्रहार्थी. बरोबर आहे, ज्ञाना. बरोबर, एखाद्याला म्हणजे आग्रह करतो ना आपण, मला तुमच्याबरोबर ज्ञाना. बरोबर आहे का नाही. आणा ना, किंवा पप्पाकडे आपण आग्रह धरला, आणा ना, जी काही एखादी वस्तू आहे समजा, आणा ना. बरोबर आहे, आणा ना याच्यात काय नकार आहे का, आणा नाही, आणू नका, असं काय हे आणा ना म्हणजे आग्रह आहे. म्हणून यालाच कधी कधी तिसऱ्या नंबरला यायचं आहे आग्रहार्थी क्रियाविशेष. वाक्य बघून आपल्याला उत्तर लिहिता येते, मी सांगतो तुम्हाला नंतर वाक्य आल्या. सध्या पहा फक्त प्रश्नार्थ क्रियाविशेषण, निषेधार्थ क्रियाविशेषण दोन्ही कळाले का. इथं पाहिलं उदाहरण, कुणी कोडे माझे उकलील का. दुसरं पाहिलं आपण, बरोबर आहे, तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना. बरोबर आहे, ते येतील तर ना. ओके, विकास जाधव बरोबर ना म्हणल्यावर काय, येणार नाहीत, तुम्हाला गॅरंटी आहे. मग ते निषेधार्थकमध्ये येतील तर ना. ओके, तर लक्षात काय आलं, काना आणि न ना. का ना आलं की प्रश्नचिन्ह येते, त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणायचं. न ना आलं की निषेधार्थक म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये नकार दर्शवलेला असतो, वाक्यात स्पेशल येते. म्हणून न ना येऊ द्या, नुसतं ना येऊ द्या, का येऊ द्या, यांनाच आपण एक अक्षरी सुद्धा म्हणतो. म्हणून एक अक्षरी क्रियाविशेषण. मग त्यामध्ये काय काय येते, प्रश्नार्थक बी येते एक अक्षरीमध्ये, निषेधार्थक बी येते एक अक्षरीमध्ये, आग्रहार्थी बी येते एक अक्षरीमध्ये. आग्रह करता येते आपल्याला त्या शब्दानुसार. का कधी कधी तुम्ही म्हणत असताना देना देना देना, बरोबर आहे का नाही. म्हणजे आईला आपण एखादी वस्तू मागायला होतो, बरोबर आहे का नाही, त्यावेळेस पाठीमागं म्हणजे पाठीमागं लागून समजा आपल्याला ती वस्तू पाहिजेच आणि आई नाही नाही म्हणायली, त्यावेळेस आपण काय म्हणतो, बरोबर आहे, प्लीज तर म्हणतो देना आई प्लीज, बरोबर आहे का नाही. न न न म्हणलेला आठवे कालवाचे, रीतिवाचे, परिमाणाचे, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक. क्लिअर आहे. आता पाहू पुढचा कार्यक्रम.
आपण पाहत होतो क्रियाविशेषणाचे प्रकार, त्यामध्ये पहिला अर्थावरून पडणारा, आता आहे स्वरूपावरून पडणारा. स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार. मग आता स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार कोणते आहेत तुम्हाला तक्त्यामध्ये आपण सांगितले होते. त्यामध्ये नंबर 1 ला पाहिला होता आपण सिद्ध क्रियाविशेषण, नंबर 2 ला पाहिला होता साधित क्रियाविशेषण, आणि नंबर 3 ला पाहिला होता बरोबर आहे स्थानिक क्रियाविशेषण. ठीक आहे ना, सिद्ध, साधित आणि स्थानिक. सिद्ध क्रियाविशेषणांना सिद्ध करायची गरज नाही, फार सोपं आहे. वर लिहा, खाली लिहा, मागे लिहा, पुढे लिहा. यांना ऑलरेडी आपण काय म्हणलेलो आहे सांगा पटकन. याला ऑलरेडी स्थलवाचक म्हणलेले आहेत ना, परंतु जी मुळात कुठेही लिहा, यांना कुठेही कोणीही वाक्यात लिहा, याला कोणी बी काय म्हणणार माहिती आहे, क्रियाविशेषण. म्हणजे ती मूळची क्रियाविशेषण आहेत, यांना बनवली चालली का, बनवल्या चालले का, नाही. मुळात जी क्रियाविशेषण असतात त्यांना आपण सिद्ध क्रियाविशेषण असं म्हणतो. ह्याला काही प्रत्यय जोडायची गरज नाही, बरोबर आहे का नाही. क्रियाविशेषण बनवण्यासाठी काही याला जोडायची गरज आहे का, नाही. मुळातलीच ही क्रियाविशेषण आहे. जसं आपण नाही का काही गोष्टी लिहितो नाम, ते मुळातच नाम आहे, त्याला इलाज नाही. हां, त्याला बदलू तुम्ही दुसरी जात करसाल तो भाग वेगळा, पण सध्या हे मुळातली काय क्रियाविशेषण आहे, म्हणून याला सिद्ध क्रियाविशेषण असं म्हणतो. मग कोणते लिहा, तिकडले ते हळू लिहे, तू असे लिहे, तसे लिहे, जसे लिहे, काही अर्थ नाही, उगीच लिहे. हे उगीच शब्द कुठेही लिहे क्रियाविशेषणच आहे, याला आपण म्हणतो सिद्ध क्रियाविशेषण. ठीक आहे. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे आता साधित क्रियाविशेषण. हे मात्र आता याच्या नावात आहे. साधित म्हणजे च्या पासून बनवलेलं. मग मुळात जी शब्द नाम आहेत, मुळात जी शब्द नाम आहेत, मुळात जी शब्द सर्वनाम आहेत, मुळात जी शब्द विशेषण आहेत, मुळात जी शब्द धातू आहेत, बरोबर आहे, यांना प्रत्यय जोडून यांचा वापर जर वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा तुम्ही करणार असताल, म्हणजे मुळात जात वेगळी आहे आणि त्यांना प्रत्यय जोडून तुम्ही वेगळी जात बनवायले, च्यापासून बनवायले म्हणजे साधित, बरोबर आहे. आणि काय बनवायले, क्रियाविशेषण बनवायले, म्हणून त्याला म्हणतात साधित क्रियाविशेषण. क्लिअर आहे. आता बघा मला सांगा, नाम आहे रात्र, नाम है दिवस, बरोबर ना. ह्यामुळे हा ही हे जी जे लिहितो ना आपण, बरोबर आहे, त्याच्यानंतर तो ती ते असे लिहितो. हे सर्वनाम आहेत ना मुळामध्ये, सांगा तुम्ही सांगा. मोठा हे सर्वनाम आहे का नाही, यस. धातू लिहिला तुम्ही एखादा समजा, बरोबर आहे. आता मला सांगा हे काय आहेत, सगळे मुळात नाम आहेत, सर्वनाम आहेत, विशेषण. पण आता बघा, अपघात रात्री घडला, मुळात रात्र नाऊन होतं, तर रात्री हे नाऊन राहिलं का. अपघात रात्री घडला, केव्हा घडला, रात्री, क्रियाविशेष. पर्याय असेल तर लेख कालवाचक, पण त्याच्यापेक्षा जवळचं उत्तर याला कोणतं आहे, साधित क्रियाविशेषण. कारण रात्र हे मुळामध्ये नाम होतं, आता रात्री क्रियाविशेषण झालं, म्हणून याला म्हणतात साधित क्रिया. तो दिवसाचा झोपतो, दिवस हे नाम होतं, डे, इंग्लिशमध्ये सुद्धा नाव नाही, पण मी काय लिहिलं, तो दिवसाचा झोपतो, याचा अर्थ दिवसाचा. केव्हा झोपतो, दिवसाचा. टायमिंग सांगितल्या क्रियापदाबद्दल माहिती म्हणून क्रियाविशेषण, बरोबर आहे. उत्तर साधित क्रियाविशेषण. पर्याय नाही का, मग लिहा. पर्याय नसेल तर कालवाचक क्रियाविशेषण, काही प्रॉब्लेम नाही. दिवस हा टायमिंग आहे. आपण म्हणतो ना, ते नेहमी असं माझ्यासोबत वागतो, ह्यामुळे त्यामुळे मी त्याच्याशी बोलत नाही. ह्यामुळे, त्यामुळे, ज्यामुळे हे शब्द सर्वनाम साधित असतात. याला म्हणायचं नाम साधित, याला सर्वनाम, बरोबर आहे. विशेषण साधित, ती मोठ्याने बोलली. कशी बोलली, मोठ्याने बोलली. मग आता मोठा हे काय, मोठा भाऊ, बरोबर आहे का नाही, मोठी शाळा, हे विशेषण आहे मुळामध्ये, पण मोठ्याने बोलली, याचा अर्थ क्रियाविशेषण झालं. कशी बोलली म्हणजे त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे मुळात नाम, मुळात सर्वनाम, मुळात विशेषण असणाऱ्या शब्दापासून जेव्हा क्रियाविशेषण बनवली जातात तेव्हा त्याला साधित क्रियाविशेषण असे म्हणतात. काही प्रश्न, बरोबर आहे. नाम, व्यक्तिशः, मी आता इथे लिहितो बोर्डवर म्हणजे लक्षात येईल. इथं काय आपण धातूमध्ये भरपूर सांगितलेले उदाहरण, हस आहे, रड आहे, मग तुम्ही लिहू शकता हसताना, रडताना, हसताना, रडताना, खाताना, बरोबर आहे का नाही. धांदरड, धनश्री, धावताना, धपकन पडली, कशी, धावताना, केव्हा, धावताना. उत्तर काय लिहिसाल, धातू साधित, धातू साधित. मग आलं ना साधी, धातूपासून बनवलं म्हणून धातू साधित, नामापासून बनवलं नाम साधित, अवयवापासून बनवलं अवयव साधित, बरोबर आहे का नाही. मग अवयवापासून बनवलं तर अवयव साधित, बरोबर. काल उदाहरण सांगितलं होतं जाणून बुजून, हे जाणून बुजून अवयव साधित क्रियाविशेषणामध्ये येते, बरोबर आहे. मग आता पहिले उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल नामापासून बनवलेलं, तर नामापासून बनवलेलं तुम्ही सांगितलं होतं. परत लिहायचं तर परत लिहा म्हणजे लक्षात येईल. नाम साधितमध्ये लिहा, नाम साधितमध्ये लिहा.
पहा मग आता साधित क्रियाविशेषणामध्ये तुम्हाला नंबर 1 ला सांगितलं मी नाम साधित. व्यक्तिशः, दिवसा, खरी, रात्री, अक्षरशः. अक्षर या नामापासून अक्षरशः, रात्रपासून रात्री, दिवसपासून दिवसाचा, व्यक्तीपासून व्यक्तिशः. मी त्याला व्यक्तिशः भेटलो. कसा? व्यक्तिशः. तो दिवसाचा झोपतो, बरोबर आहे का नाही? घरी असा शब्द लिहिला, तो बी जर आपण काल दर्शवण्यासाठी वापरला तर कालवाचक क्रियाविशेषण म्हणलं होतं तुम्हाला. उदाहरणार्थ मुले घरी गेली. सांगा उत्तर सांगा. चला जाऊ द्या. मुले घरी गेली, उत्तर सांगा. अंडरलाईन घरी. काय आहे त्याची जात सांगा. अरे घर या शब्दाची जात आहे नाम, पण कुठे गेली? घरी गेली. मग क्रियाविशेषण. कुठे, केव्हा, कशी, किती वेळा, उत्तर लिहायचं. क्रियाविशेषण. मग आता त्याच्यात कोणतं? साधित. कारण मुळात मान्य घरी हे स्थलवाचक आहे, पण त्याच्यापेक्षा याला जवळचं उत्तर काय? घर पासून काय लिहावं? घरी. म्हणजे नामापासून बनवलं नाम साधित क्रियाविशेषण. क्लिअर आहे? बरोबर आहे का नाही? नेक्स्ट दुसरं उदाहरण पाहू आपण. गेला माधव कुणीकडे. वाक्य काय आलं? गेला माधव कुणीकडे. मी त्याला 1000दा समजावून सांगितले, 10दा समजावून सांगितले. विशेषण साधित. 1000दा म्हणल्या विशेषण साधित. गेला माधव कुणीकडे म्हणल्या सर्वनाम साधित. धनश्री, बरोबर आहे. धावताना धपकन पडली, बरोबर आहे का? किंवा हसताना तिच्या गालावर खळी पडते. केव्हा पडते? हसताना, म्हणून हसताना, बरोबर आहे. तो खेळताना पडला. केव्हा पडला? खेळताना पडला. उत्तर काय? धातू साधित. कारण खेळ हे नाम नाही, आता धातू आहे, बरोबर आहे. आणि त्याला ताना प्रत्यय जोडून तुम्ही त्या धातूपासून बनवलं धातू साधित. पण ते धातू साधित क्रियापदाबद्दल माहिती द्यायला आहे, म्हणून त्याला धातू साधित क्रियाविशेषण म्हणायचं, बरोबर आहे का नाही? समास घटित क्रियाविशेषण. समास शिकलेला आहे आपण. जन्म, अजन्म. जन्म हे नाम आहे. अजन्म मी या देशाची सेवा करीन. त्याने अजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली, बरोबर आहे. अजन्म समास घटित शब्द आहे. समास घटितमध्ये काय असते सांगा? कमीत कमी 2 शब्द असतात, बरोबर आहे. या ठिकाणी दिसायला आ एक, दुसरा जन्म. आमरण म्हणजे मरेपर्यंत. त्याने आमरण देशाची सेवा केली, याचा अर्थ मरेपर्यंत देशाची सेवा, बरोबर आहे. जागोजागी, गल्लोगल्ली, पदोपदी, क्षणोक्षणी, सालोसाल असे शब्द आपण लिहू शकतो समास घटित क्रियाविशेषण. मोत्याच्या शोधात आम्ही गावोगाव हिंडलो. उत्तर लिहा. गावोगाव. हे काय आहे माहिती आहे? अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. आणि अव्ययभाव समासामध्ये येणारी उदाहरणे ही कोणत्या जातीमध्ये असतात? तर क्रियाविशेषणाचं कार्य करतात, म्हणजे ती क्रियाविशेषण असतात. आपण पाहणार आहेत अव्ययभाव समास शिकताना की अव्ययभाव समासातलं पहिलं पद हे उपसर्ग असते, बरोबर आहे. किंवा मग शब्दांची द्विरुक्ती झालेली शब्द तिथं पाहणार आहेत. गावोगाव, गल्लोगल्ली, पदोपदी. आणि ही शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचं कार्य करतात, तेव्हा त्याला अव्ययभाव समास म्हणतात. मग याची जात काय असेल? क्रियाविशेषण. कळायला नाही? कळायला. अजन्म, गल्लोगल्ली, पदोपदी, बरोबर आहे. क्षणोक्षणी. क्षणोक्षणी बाबांची आठवण येते. याचे 2 उत्तर झाले. मग आता एक झाला समास घटित क्रियाविशेषण. पर्याय नाही का? मग लिहा कालवाचक. त्याच्यात कोणता? आवृत्तीवाचक क्रियाविशेषण. क्लिअर आहे? असं होऊ शकतंय? 100% होऊ शकतं. आलं लक्षात? जाणून बुजून साधित क्रियाविशेषण लिहा. त्याचं उत्तर लिहा अव्यय साधित क्रियाविशेषण. जाणून बुजून. क्लिअर आहे? हे झालं साधित क्रियाविशेषणाचा भाग. क्रियाविशेषणाचा म्हणजे स्वरूपावरून पडणारे प्रकार जे आहेत त्याचा तिसरा प्रकार आपण पाहू, स्थानिक क्रियाविशेषण. आता स्थानिक क्रियाविशेषण म्हणजे काय? स्थानिक म्हणले की आपल्या लक्षात आलं असेल गावाकडला कार्यक्रम. हो, तसंच असते. पण व्याख्या आहे का? मुळात नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय किंवा धातू. आता यांची जात तर जी आहे तीच आहे, बरोबर आहे. मुळात म्हणल्यावर मुळात लिहिलं. आता तुम्ही नेमकंच पाहिलं एका मिनिटापूर्वी की ह्या शब्दांना म्हणजे नामाला, सर्वनामाला जर प्रत्यय जोडून तुम्ही क्रियाविशेषणासारखा वापर केला त्याला साधित म्हणायचं. पण काही नाम अशी असतात त्याच्यात बदल करायची गरज नाही. काही लोक बोलताना असं बोलतात की ते नामच असते, पण त्या नामात काहीही बदल न करता, बरोबर आहे, जशीच्या तशी वाक्यात वापरतात. आणि वाक्यात अशी तशी नाही वापरत, क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यासाठी वापरतात. मला सांगा, इथं तुम्ही घरपासून घरी केलं, मग नामापासून बनवलं, याला नाम साधित म्हणले. पण आता मी म्हणालो बघा, ती काय माती गाते. आता माती हे कोणाला बी विचारा काय, तर त्याचं उत्तर काय येईल माहिती आहे का? त्याचं उत्तर नाम आहे. माती हे मुळात नाम आहे, पण आता इथं नाम आहे का? नाही. काहून? ती काय
सॉरी ती काय माती गाते, ह्या गाण्याबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल ही माहिती सांगायला आहे. म्हणजे मुळात नाम असणारा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगायला आहे, म्हणून याला म्हणतात स्थानिक क्रियाविशेषण. नाम सर्वनाम विशेषण अव्यय जी असतात ती जेव्हा वाक्यात जशीच्या तशी त्याच्यात काही बदल न होता जेव्हा क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यासाठी वापरली जातात तेव्हा त्याला स्थानिक क्रियाविशेषण म्हणतात. बरोबर आहे का नाही? नेक्स्ट दुसरं पहा, म्हणजे लक्षात तो काय कपाळ सांगतो, गावाकडे बोलल्या जाते पहा, तो काय कपाळ सांगतो. बरोबर आहे का नाही? तो काय कपाळ सांगतो. कपाळ या शब्दाला अंडरलाईन. बरोबर आहे, माती झाला कपाळ झाला. दुसरं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल, भीमसेन जोशी. भीमसेन जोशी काय गातात. आता तुम्हाला किती जणांना वाटायले की काय हा शब्द इथं सर्वनाम आहे. गलत. तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर काय पिक्चर होता तो असं बोलता. काय होता म्हणजे काय प्रश्न विचारलाय काय आम्हाला? नाही, त्या पिक्चरबद्दल म्हणजे जे काय तुम्ही बघितलंय समजा उदाहरण इथं गाण्याची क्रिया त्याबद्दल माहिती सांगाय. भीमसेन जोशी काय गातात याचा अर्थ काय गातात. बरोबर आहे, म्हणजे मुळात हे सर्वनाम आहे. जशाच तसं वापरून तुम्ही गाण्याबद्दल माहिती सांगायला त्या गाण्याची स्तुती याच्यामध्ये दडलेली हे का नाही 100% गावाकडल्या भाषेमध्ये. बरोबर आहे का ना? भीमसेन जोशी काय गातात. बरोबर, विचारूच नको तो आपण बोलताना असं म्हणतो. बरोबर आहे का? याचा अर्थ काय, हा शब्द इथं सर्वनाम आहे मुळात, पण क्रियापदाबद्दल माहिती सांगायला म्हणून त्याला स्थानिक क्रियाविशेषण असे म्हणतात. काही प्रश्न? हो, तो काय माती खातो असाही शब्द तुम्ही लिहू शकता, काही अडचण नाही. किंवा दुसरं उदाहरण तुम्ही सांगतो पहा, हा पेटारा, किंवा दुसरं उदाहरण पहा, हा पेटारा उचलायला 4 माणसं तरी लागतील. हा पेटारा उचलायला 4 माणसे तरी लागतील. 4 माणसे तरी लागतील. अंडरलाईन जरी तरी. बरं आहे का नाही? किंवा एखादं वाक्य दुसरं ऐकायचं द्या, मी तर गरीब तो तर श्रीमंत. मी तर गरीब, जेव्हा हे तर म्हणाले का तर, तेव्हा ते स्थानिक क्रियाविशेषण आहे. गावाकडे बोलतानाच असं होऊ शकते, कुठेही कोणते नाही. तर जर तरचं खरं काम सांगा बरं, काय पटकन सांगा. 2 वाक्यांना जोडायचं आहे. जर आमंत्रण आले तर मी येईन, जर अभ्यास करशील तर पास होशील. असे मी आता जे वाक्य बोलले 2 वाक्य आहेत का दाखवा बरं. मी तर गरीब नाही ना, 2 शब्दांना जोडण्याचं काम आहे का त्याचं? एक सर्वनाम दुसरा काय गरीब नाही. मग मी तर गरीब हे जे शब्द वापरतो आपण वाक्यात, मुळात तो अव्यय आहे, त्याला मात्र म्हणायचे स्थानिक क्रियाविशेषण. आपण गावाकडे वापर कळायला नाही कळाय. ओके, मग मुळामध्ये आपल्या लक्षात आलं माती, कपाळ, काय, जर, तर असे शब्द जेव्हा येतात किंवा तरी, मग मुळात काय आहे? ती नाम आहेत, सर्वनाम आहेत, विशेषण आहे. ती जशास तशी वाक्यात वापरली चालीत, क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यासाठी वापरली चालीत, म्हणून त्याला स्थानिक क्रियाविशेषण असं म्हणतात. या दोघांमध्ये फरक काय कळालं? इथं नाम जशास तसं आलंय, इथं नामामध्ये बदल होऊन आले. बदल झाला तर नाम साधित, नाही झाला स्थानिक क्रियाविशेषण. बरोबर आहे. आणि जर ते नामाचंच कार्य करीत असेल तर ते नामच असते, पण इथं ते नामाचं कार्य करीन ना, आणि इथं बी नामाचं करीन. नामापासून बनवलेला शब्द क्रियाविशेषणाचं करायला म्हणून नाम साधित. इथं नामापासून नाम जशाच तसं आलंय, पण नाम नाही आहे या वाक्यात, क्रियाविशेषण आहे, म्हणून याला म्हणतात स्थानिक क्रियाविशेषण. क्लिअर आहे? ओके, मग अशा प्रकारे आपणास क्रियाविशेषण, त्याची व्याख्या आणि क्रियाविशेषणाचे प्रकार, अर्थावरून पडणारे आणि स्वरूपावरून पडणारे आपण या ठिकाणी पाहिले. लक्षात आले असतील अशी अपेक्षा. ओके, धन्यवाद.